मॉर्निंग, स्वागत आहे आपल्या कोकण फॅमिली इन यूएस या चॅनलवर। तर आज आहे पाडवा। सगळ्यांना पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। काल छान लक्ष्मीपूजन झालं, खूप प्रसन्न वाटलं, छान वाटलं। आता माझी आंघोळ वगैरे झाली, आता पूजा थोडी हलवायची आहे आणि त्याच्यानंतर मग उचलेन मी पूर्ण। म्हणजे मी लगेच नाही उचलणार, मला म्हणजे मी हलवून ठेवणार थोडं घट, कारण मला खूप छान वाटतं असं सगळं हे सेट केलेलं आहे ते बघायला छान वाटतं। एवढ्या मेहनतीने आपण हे सगळं सेट करतो आणि लगेच असं काढणं नाही मला बरोबर वाटत। सो मी ठेवणार तसंच, फक्त पूजा हलवणार थोडी आणि बाकी थोडंसं उचलणार। तर आता मुलं शाळेत गेलेली आहेत। रात्री मला झोपायला 3 वाजले, सगळं आवरलं, त्याच्यानंतर मग एडिटिंग करायला बसले तर खूप लेट झालं मला। आणि अचानक मला माहिती नाही, माझा हात पूर्ण असा खूप पेन करायला लागला, पूर्ण हे बॅक साईडपासून इथपर्यंत, माहिती नाही कशामुळे अजूनही होतोय तो। खूप घाबरली की एकदम वेगळंच होत होतं हातामध्ये, तर त्याच्यामुळे रात्री लेट झालं मला खूप। आणि त्यानंतर आत्ता उठून आंघोळ वगैरे सगळं झालंय आणि मुलं आता येतील स्कूलमधून थोड्या वेळाने। आणि पाठीमागे बघू शकताय मस्त दिवाळी वाइब्स देणारं डेकोरेशन आहे। आणि तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये समजलंच असेल लक्ष्मीपूजनच्या की मी कसं घर सजवलंय। मी आणि अनिकेतने ते, आणि आम्हाला दोघांना खूप छान वाटतं। ज्यावेळी माझा चॅनल नव्हता तेव्हा पण मी यूएसमध्ये घर सजवायची, जेवढं माझ्याकडे डेकोरेशनचं सामान होतं सगळं अशाच प्रकारे मी घर सजवते। यूएसमध्ये आल्यापासून तर 7 वर्ष झाली आम्ही असंच घर सजवतोय। आणि चला आता थोडं पूजाचं घर हे करते, उचलते, त्याच्यानंतर जेवणाच्या तयारी लागते। आज संध्याकाळी पुन्हा पाडवा पण सेलिब्रेट करायचा आहे। काल हे सगळे सर्विंग बोल वगैरे काढलेले होते, ते आता पुन्हा त्यांच्या जागेवर ठेवते सगळं। आता मी इथे हे करते, भाकरीचं पीठ भागवून घेतलंय मी। ज्वारीच्या भाकरी भाजते तर पीठ व्यवस्थित भागवून घेते, भागवून घेतलं ना पीठ की मग भाकऱ्या मऊ होतात आणि चांगल्या होतात। आणि अंड्याचं ऑमलेट वगैरे काढेन, कारण का आम्ही मागच्या वेन्सडे पासून काही नॉनव्हेज खाल्लं नाहीये, कारण दिवाळी चालू होणार होती आणि मी म्हटलं घर वगैरे साफ झालेलं आहे तर आता नॉनव्हेज नको। पुढे काय ते, तर दिवाळी होणार होती तर म्हटलं आता नॉनव्हेज नको, घर पूर्ण साफ झालेलं होतं म्हणून। तर चला आता भाकऱ्या भाजून घेते, त्याच्यानंतर मग तयारी करते आणि माझा आजचा पाडव्याचा स्पेशल लुक तुम्हाला दाखवते। पुढे काय ते, तर आता 6:30 होत आलेत। मी सगळे आधी दिव्यांमध्ये तेल घालून घेते, कालचं तेल संपलंय। 2-3 दिवस तर मी दिवे लावते, म्हणजे तुळशीच्या लग्नापर्यंत 2-2 दिवे तर लागलेच पाहिजे। तर मी रेडी होत होते तोपर्यंत मी अनिकेतला म्हटलं की तुम्ही जरा सगळीकडे पंत्या लावून घ्या, देवाला पण बत्ती लावून घ्या, कारण खूप लेट होत होता, 7 वाजत आलेले, म्हणून म्हटलं पंत्या सगळीकडे लावून घ्या। तर अनिकेतने सगळीकडे आता पंत्या लावून घेतल्या। तर पुन्हा एकदा सगळ्यांना बलिप्रतिपदेच्या खूप शुभेच्छा। आज दिवाळीचा 4था दिवस ज्याला म्हटलं जातं बलिप्रतिपदा आणि पाडवा, ह्या दिवशी आपण बलिराजाचं पूजन करतो। आणि महाराष्ट्रामध्ये हा जो सण आहे तो जास्त साजरा केला जातो। महाराष्ट्रातल्या ज्या स्त्रिया असतात त्या आपल्या पतीचं ह्या दिवशी पूजन करतात, औक्षण करतात आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात। बाकी म्हणजे सगळीकडे हा सण नाही साजरा होत, जास्त करून महाराष्ट्रात होतो। तर ही आजचा माझा जो लुक आहे तो तुम्ही बघू शकताय। मी अशी मरून कलरची छान साडी घातलेली आहे। माझ्या हे मागच्या पार्सलच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसली असेल, ही पार्टीवेअर साडी आहे, बघू शकताय। पूर्ण असं स्टोन वर्क केलेलं आहे ह्याच्यावर। मी म्हटलं की पार्टीवेअर साडी आहे तर हेअर थोडे कर्ल करूया, म्हणजे छान दिसतील, थोडं असं वेस्टर्न लुक येईल, म्हणून मी ट्राय केलं। मला 100% कर्ल करायला नाही जमत, पण हा बेटर झालेले आहेत। आणि त्याच्यावर छान असं ग्रीन कलरचा चोकर घातलेला आहे। ग्रीन कलरचा चोकर असं नाहीये, वेस्टर्न वेअर नेकलेस आहे हा बघा, आणि त्यावर छोटेसे इयरिंग्स, कारण मरूनवर किंवा रेडवर, ही रेड मरून कलरची साडी आहे, त्याच्यावर ग्रीन कॉन्ट्रास्ट खूप छान वाटतो नेहमी। जशी आपली साडी असेल त्याच कलरचा सेट घातला तर ते एवढं उठून दिसत नाही। जे आपण कपडे वेअर करतोय सेम जर ज्वेलरी वेअर केली तर कॉन्ट्रास्ट केली तर खूप छान वाटते, म्हणून मी ह्याच्यावर ग्रीन कॉन्ट्रास्ट खूप छान वाटेल म्हणून मी हा कसा घातलेला आहे आणि छोटीशी टिकली लावलेली आहे। तर असं आहे आजचा माझा पाडव्याचा लुक।
औक्षणाची तयारी मी इथे केलेली आहे. इथे उरळी ठेवलेली आहे सेंटरला, हळद पिंजर, औक्षणाची तबक, त्याच्यामध्ये अंगठी ठेवली आहे आणि इकडे स्वीट ठेवलेलं आहे. तर चला आता मी औक्षण करून घेते. उत्सव मूर्ती आलेल्या आहेत. छान असा पिस्ता ऑफ व्हाईट कलर, पिस्ता कोणता कलर आहे? हा, पिस्ता कलरचा कुर्ता घातलेला आहे. ऑफ पिस्ता कलर आहे. छान वाटतोय पण अनिकेत हा कुर्ता. नवीन कपडे संपले सगळे. हा पण छान वाटतोय हा. तर चला आता आम्ही औक्षण करून घेतो. तर आज आहे गुरुवार आणि आज आहे भाऊबीज. इंडियामध्ये काल झाली भाऊबीज आणि भुवी गेली आहे स्कूलला. अनिकाला आज सुट्टी आहे. तिला आता आंघोळ वगैरे घालून बसवलंय. इथे मी मशीन लावली आहे. इथे आता एक चांगलं आहे, एलेमध्ये कसं खाली जाऊन लागायचं, इथे कसं जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा लावू शकतो. इथे मशीन चालू आहे. वॉशरला ड्रायरला लावलेत आता. आणि आता मी जेवणासाठी बनवते पालक डाळ. तर डाळ बॉईल करून घेतली आणि इथे आता पालक डाळ बनवून घेते. त्याच्यानंतर आज भाऊबीज आहे तर तुम्हालाही समजेल मी कशी भाऊबीज करते इथे ती. माझी आता इथे डाळ बनलेली आहे. डाळ पालक घातले कारण मुलांना बरं पडतं. छान अशी डाळ पालक बनलेली आहे आता. आणि इकडे रावलाय राईस. तर मी आता भाऊबीजेसाठी रेडी झालेली आहे. हा जो ड्रेस आहे तो आताच माझ्या मागचा भाऊ आहे त्याच्या वाईफने त्याच्या मापाचा अल्टर करून मला पाठवलेला होता. आज म्हटलं साडी नको घालूया, ड्रेस घालूया. त्याने भाऊबीजेसाठी पाठवलंय तर मग आज घालूया. आणि मी दरवर्षी जसं रक्षाबंधन दोघांचं करते तसं भाऊबीज पण दोघांची करते, अनिका आणि भूविका. तर आता मी त्यांना पण रेडी केलंय, त्यांचा लुक दाखवते. अनिका काम, भाऊबीजेसाठी लेली झालेली आहे. आणि भुवा काम. तर ह्यांचे असं हिने गरारा घातलेला आहे आणि हिने पण छान असा धोती स्टाईल मध्ये ड्रेस घातलेला आहे. वा बस बस बस. तर आता ह्यांची भाऊबीज करून घेते. आणि माझ्या भावाला मी कॉल केला पण तो आता उठला तर त्याला थोड्या 10-15 मिनिटांनी करते. आणि माझ्या मागचा आहे तो शिपवर असतो तर त्याला पण लागला तर करेन कॉल. सो चला आता आमची लॉंग डिस्टन्स भाऊबीज आम्ही कशी करतो ते तुम्हाला पण दाखवते. चल जा. तर आता इथे माझ्या दोन्ही मुली भाऊबीजेसाठी बसलेल्या आहेत. हो माहिती आहे भाऊ आणि बहीणच भाऊबीज करतात किंवा रक्षाबंधन करतात. पण मेन ह्या सणांचं महत्त्व आहे की एकमेकांविषयी आदर असणं, एकमेकांची रक्षा करणं, एकमेकांच्या पाठीशी नेहमी उभं राहणं, हे या सणांचं मेन महत्त्व आहे. तर बहीण असो किंवा भाऊ असो एकमेकांच्या पाठीशी उभं राहणं हे मेन आहे. आणि मी खूप लहान असल्यापासून अनिका आणि भूविकाला एकमेकांना राखी बांधायला सांगते, एकमेकांचं भाऊबीजच्या दिवशी औक्षण करायला सांगतो. आणि त्या दिवशी आम्ही त्यांना सांगतो की आपण हे का करतो ते. तर असं जरुरी नाही आहे की भावानेच बहिणीला ओवाळलं पाहिजे किंवा बहिणीनेच भावाला ओवाळलं पाहिजे. मेन असते ती म्हणजे माया. येस. आता तू नाही ती देणार तुला, ती देणार तुला देते ती. घे ग त्याच्यात घाल. तिला दे, अनिकाला दे. ठेव अनिकाचे मनी. ओके. हॅपी भाऊबीज.
आता दोन्ही ह्या बहिणींची भाऊबीज झाली आणि आता मी माझ्या भावाला इंडियामध्ये कॉल केला आणि त्याला मी दरवर्षी व्हिडिओ कॉलवरच ओवाळते. माझ्या भागचा भाऊ जो आहे तो क्रूजवर आहे, त्याला काही कॉल लागला नाही. मग ह्याला मी म्हटलं चल मी तुला ओवाळून घेते. तर आता मी त्याला ओवाळते आणि तो तिकडनं काय काय सांगतोय. तर आता चला, आता आमची तुम्ही भाऊबीज बघू शकताय कशी आम्ही हसी मजाक मस्ती करत भाऊबीज करतोय ते. आता मी बनवलेले अनारसे खा. मुगाचे लाडू खा. आणि आता मका ओवाळणी दे, पैसे दे. UPI चालू आहे आमचं म्हणून. तर मी ह्याच्याबरोबर मस्ती मजाक करत असते. त्याला मी सांगते की मला ओवाळणी दे, आता किती रुपये देतोयस वगैरे. तर अशा प्रकारे आमचा पाडवा आणि भाऊबीज तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कोकण फॅमिली इन USA या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.